नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये SSCGD भरतीची तयारी कशी करायची पूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। त्या अगोदर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीचे अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। मित्रांनो, आता SSCGDची भरतीची तयारी कशी करायची हे मी तुम्हाला पुढे माहिती सांगणारच आहे, पण त्या अगोदर ह्या SSCGD भरतीबद्दल आपण बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊ। मित्रांनो, SSCGD म्हणजे काय तर स्टाफ सिलेक्शन कमिशन। स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये ज्या पण आपल्या CFFच्या फोर्स असतात, BSF, CRPF, CICF, ITBP, SSB, SSF, आसाम रायफल या सर्व फोर्सची वॅकन्सी आपल्या SSCGDमध्ये निघत असते आणि ह्या सर्व फोर्समधून तुम्ही कोणत्याही एका फोर्समध्ये भरती होऊ शकता। मित्रांनो, SSCGDला पॅरामिलिटरी फोर्स सुद्धा म्हणतात आणि आपण त्याच्यामध्ये भरती होऊ शकतो। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन सांगतो, ह्या भरतीसाठी तुमचं शिक्षण फक्त तुम्ही 10वी पास असले पाहिजे। जर 10वी पास असेल तर तुम्ही नक्कीच या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आता बरेच जण म्हणतात आम्हाला 35% आहे, आम्हाला 40% आहे, आम्ही फॉर्म भरू शकतो का? तुम्ही तिथं फक्त 10वीच्या बेसवरती फॉर्म भरू शकता, फक्त त्यांना 10वी पासच पाहिजे। आणि ह्या भरतीसाठी मेल फिमेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात, फॉर्म भरू शकतात। आणि मित्रांनो, या भरतीसाठी तुमचं एज लिमिट 18 ते 23 इयर्स या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। आणि ह्या भरतीसाठी मेल कॅन्डिडेटसाठी 170 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे, फिमेल कॅन्डिडेटसाठी 157 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे। आता ह्या भरतीचं मी तुम्हाला पूर्णपणे बेसिक इन्फॉर्मेशन सांगितलेलं आहे। हे जर तुमची पूर्ण असेल तर तुम्ही नक्कीच या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आता मित्रांनो, हे तुम्हाला पूर्णपणे बेसिक इन्फॉर्मेशन सांगितली। आता SSCGDमध्ये सिलेक्शन प्रोसेस कसं राहतं आपण ते एक थोडक्यात जाणून घेऊ। SSCGDमध्ये सिलेक्शन प्रोसेस मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुमचा पहिल्या स्टेजमध्ये तुमचा कॉम्प्युटर बेस एक्झाम होत असतो, दुसऱ्या स्टेजमध्ये तुमचं फिजिकल होत असतं, तिसऱ्या स्टेजमध्ये तुमचं डिटेल मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SSCGD भरतीची तयारी कशी करायची आपण ते बघू। SSCGDमध्ये सगळ्यात अगोदर आपला एक्झाम असतो, तर एक्झाम पॅटर्न बघू। एक्झाम पॅटर्नमध्ये 160 मार्कचा एक्झाम असतो, 80 क्वेश्चन असतात आणि टोटल 4 सब्जेक्ट असतात। 4 सब्जेक्टमध्ये तुमचं रिझनिंग असतं, GK असतं, मॅथ असतं आणि हिंदी इंग्लिश असतं। याच्यामधून तुम्ही कोणतीही एक लँग्वेज चॉईस करू शकता आणि इझिली पेपर देऊ शकता। आता बरेच जण म्हणतात आम्ही मराठीमध्ये पेपर देऊ शकतो का? तुम्ही डेफिनेटली पेपर देऊ शकता। जवळपास 12 ते 13 लँग्वेजमध्ये तुम्ही इथं पेपर देऊ शकता। त्यानंतर मित्रांनो, प्रत्येक सेक्शनमध्ये आपल्याला 20 क्वेश्चन असतात, 40 मार्क्ससाठी असतात आणि टाइम दिला जातो 1 तास, म्हणजे टोटल 60 मिनिट तुम्हाला इथं एक्झामसाठी दिले जातात। आणि त्यानंतर मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंगची जर आपण बात केली तर 0.25ची निगेटिव्ह मार्किंग आहे, जवळपास 1/4ची तुम्हाला इथं निगेटिव्ह मार्किंग बघायला भेटते। SSCGD भरतीची तयारी करण्यासाठी सगळ्यात अगोदर कॉम्प्युटर बेस एक्झाम आहे, तर आपली सुरुवात आपल्या अभ्यासापासून असणार आहे। कारण की जर तुम्ही अभ्यास केला, जर तुम्ही पेपर पास झाले तरच तुम्हाला फिजिकलसाठी बोलवलं जाणार आहे। मित्रांनो, SSCGDमध्ये जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला SSCGDची अभ्यासाची तयारी पाहिजे तुमची। आणि अभ्यासाची तयारी करण्यासाठी तुम्ही कोणतीही एक ऑनलाईन ऑफलाईन बॅच घेऊ शकता, बॅच जॉईन करू शकता। तिथं तुमचा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता, एक बेसिक थ्योरी कंप्लीट करू शकता आणि त्यानंतर तुमचं ते पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता। तुमच्यासाठी पुस्तक कोणतं वापरायचं, कसं वापरायचं मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। बुकमधून सुद्धा सेल्फ स्टडी करावं लागेल तुम्हाला, रेग्युलर रिव्हिजन करावं लागेल, रेग्युलर प्रॅक्टिस करावं लागेल। आणि पेपर जेव्हा स्टार्ट होणार आहे त्याच्या 2 मंथ अगोदर तुम्हाला मॉक टेस्ट डेली अटेंड करावं लागेल। जितके जास्त तुम्ही मॉक टेस्ट देताल तितकं तुमचा स्कोअर इम्प्रूव्ह होईल, तितका तुमचा स्कोअर वाढेल आणि तुमचा टाईम मॅनेजमेंटसुद्धा होईल। मित्रांनो, मी तुम्हाला एक्झाम पॅटर्न सांगितला कसा आहे या भरतीचा। 160 मार्काचा पेपर असतो आणि आपल्याला 100+ मार्क आणावं लागेल, तेव्हाच आपलं फायनल सिलेक्शन होईल। आणि मित्रांनो बघा, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही कोणाचीही बॅच घ्या, ऑफलाईन घ्या, ऑनलाईन घ्या, फक्त तुमचं बेसिक कंप्लीट करा। अभ्यास करण्यासाठी चांगले बुक वापरा आणि त्याच्यामधून रेग्युलर तयारी करा, रेग्युलर रिव्हिजन करा, रेग्युलर प्रॅक्टिस करा। जितके तुम्ही जास्त प्रॅक्टिस करताल, जेवढे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताल, तेवढा तुमचा स्कोअर इम्प्रूव्ह होईल, तेवढे तुमचे मार्क इम्प्रूव्ह होईल। आणि मित्रांनो, मी तर तुम्हाला माहिती सांगितली। आता ह्या भरतीसाठी बुक कोणतं वापरायचं तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता। हे RWAचं बुक आहे, तुम्ही हे भरतीसाठी नक्कीच वापरू शकता। हिंदीमध्ये आहे आणि याच्यामध्ये 4 विषयाचे सब्जेक्ट दिलेले आहे आणि पूर्णपणे कॉम्बो बुक आहे। मॅथ आहे, रिझनिंग आहे, GK आहे, GS आहे। आणि मित्रांनो, याच्यामध्ये एक स्टॅटिक GKचं सुद्धा बुक आहे, ते जर तुम्ही घेतलं तर तुमचं GKमध्ये जवळपास तुमचे 5 ते 6 क्वेश्चन स्टॅटिक GKमध्ये कव्हर होऊन जातील, कारण की GKमध्ये 5 ते 6 क्वेश्चन स्टॅटिक GKचे असतात। मित्रांनो, आता हे तुम्ही अभ्यासासाठी बुक यूज करू शकता। आता ज्या मित्रांना मराठीमध्ये बुक पाहिजे, जेव्हा पण नोटिफिकेशन येईल तेव्हा मी मराठीमध्ये सुद्धा तुमच्यासाठी बुक घेऊन येईल, किंवा आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा। इंस्टाग्रामवरती मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला माहिती नक्की देईल। बाकी तुम्हाला जे बुक यूज करायचं तुम्ही ते बुक यूज करा। मी असं म्हणत नाही की तुम्ही ह्याच भरतीचं किंवा हेच बुक यूज करा, तुम्हाला जे बुक यूज करता येईल ते करा, फक्त तुम्ही अभ्यास करा। जर अभ्यास केली तरच पेपर पास होणार आहे। बाकी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं मी बुक कोणतं घ्यायचं कोणतं नाही। जर तुम्हाला हे बुक ऑर्डर करायचं असेल तर ऑनलाईन
फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरून तुम्ही ऑर्डर करू शकता. डायरेक्ट तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन केलेली आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. बाकी मित्रांनो, आता मी तुम्हाला या भरतीची तयारी कशी करायची ते सांगितलं. आता याच्यानंतर आपली दुसरी स्टेज आहे, तुम्ही पेपर पास झाल्यानंतर तुमचं फिजिकल राहणार आहे. SSCGDमध्ये फिजिकल टेस्टमध्ये तुम्ही बघू शकता, मेल कॅन्डिडेटसाठी 5 किलोमीटर रनिंग असते 24 मिनिटांमध्ये, फिमेल कॅन्डिडेटसाठी 1600 मीटर रनिंग असते 8.5 मिनिटांमध्ये. बाकी मित्रांनो, आता मी तुम्हाला याच्यामध्ये काय काय सांगितलं, SSCGDची एक बेसिक इन्फॉर्मेशन सांगितली, त्यानंतर एक्झाम पॅटर्नबद्दल माहिती सांगितली, SSCGDची तयारी कशी करायची ते सुद्धा सांगितलं, त्यानंतर फिजिकल कसं असतं ते सुद्धा सांगितलेलं आहे. आता तुम्हाला ह्या भरतीचं जवळपास पूर्ण माहिती तुम्हाला मिळालीच असेल. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी थोडीशीच माहिती सांगितलेली आहे. जेव्हा पण नोटिफिकेशन येईल त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती घेऊन येईल. या भरतीचा क्रायटेरिया काय असतो, कसं फॉर्म भरायचा असतो, काय असतं, पूर्ण डिटेलमध्ये जेव्हा पण नोटिफिकेशन येईल तेव्हा मी एक व्हिडिओ घेऊन येईल यूट्यूबवरती आपल्या. तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, ते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगेल. तुम्हाला याच्यामध्ये मी बरीचशी माहिती दिलेली आहे. आता जर तुम्हाला या भरती रिलेटेड जर काही क्वेश्चन असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपण जेव्हा पण आपल्या ह्या SSCGD भरतीचे नोटिफिकेशन येईल तेव्हा मी तुमच्या ह्या कमेंटचा आन्सर त्या व्हिडिओमध्ये नक्की देईल. बाकी मित्रांनो, अजून एक सांगतो, बरेच मित्र म्हणत असतात की आमचं 17.5 एज आहे, आमचं 17 वर्ष 11 महिने झालेले आहे, तर आम्ही फॉर्म भरू शकतो का? तर मित्रांनो, SSCGD भरतीसाठी तुमचा 18च वय पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. आपण जेव्हा पण नोटिफिकेशन येईल त्यामध्ये तुमच्या सर्वांच्या मी ज्या इम्पॉर्टंट कमेंट आहे त्यांचे नक्कीच आन्सर देईल आणि जर शक्य झालं तर प्रत्येकाला रिप्लायसुद्धा देईल इथंच. त्यामुळं कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि पुढच्या टाईमला आपण ह्या SSCGD भरतीबद्दल चांगले अजून नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच माहिती मिळाली असेल. बाकी हा व्हिडिओ तुमच्या भरती करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांची सुद्धा मदत होईल. जर तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांची सुद्धा मदत होईल. अजून आपल्या यूट्यूब चॅनलवरती SSCGD भरतीबद्दल नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.